त्यानंतर गोलंदाजी करताना या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेण्याचा बहुमान त्याला मिळाला आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी निश्चित 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कैलासवासी कुंदन कोंडूराम गायकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू कुशाल गुरुनाथ पाटील याचकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये ठेवण्यात आलेले आहे. नक्कीच पैसे आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. धन्यवाद कुशाल पाटील. मोरवाई क्रीडा मंडळ आयोजित माजी सभापती चषक 2026 पहिली षटक घेऊन हेमंत भोईर येथील मागच्या सामन्यामध्ये त्याने डावाची सुरुवात केली होती. चांगली गोलंदाजी केली होती हेमंत याने. तर या सामन्यात सुद्धा डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. समोर फलंदाजी सुधाकर पाटील. सुधाकर पाटील यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्यांच्याकडून झाली नव्हती. धावबाद झाले होते दुर्दैवरित्या. परंतु या सामन्यामध्ये संधी आहे चांगल्या धावा बनवायची, कारण बऱ्याच दिवसानंतर मॅच खेळत आहे मोरवाई दिवे हा संघ आणि पहिला विजय त्यांनी नोंदवला या खेळपट्टीवर. आणि प्रथमच भिवंडी तालुका ग्रामीण 41 क्रिकेट संघ या क्रीडा नगरीमध्ये खेळताना आपल्याला दिसतील. तर पहिला चेंडू हेमंत भोईर येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट खारबाव इंड करून गोलंदाजी करताना पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे समोरच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी श्री गणेश झालेला आहे. अकाउंट ओपन झालेलं आहे मोरवाई दिवे या संघाचं. हेमंत भोईर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. सुधाकर पाटील यावेळेस मोठा फटका, झेल सुटतोय आणि चेंडू जातोय. नक्कीच इशारा काय येतोय ते महत्वाचं आहे. नक्कीच षटकार येतोय. पायरी एक एक चढताना अशी सुनील म्हात्रे सरांची ती ऍक्शन आहे. सहा धावांनी धावसंख्या होते ती 8. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आलेल्या आहेत. आणि पहिला षटकार येतोय सुधाकर पाटील यांच्या बॅट मधून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोलून ठेवला सुधाकर पाटील याला. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक तिथे झालेलं हेमंत भोईर एक अनुभवी गोलंदाज आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला ऑन साइडला. पटक्यात तेवढा दम नव्हता, परंतु 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 10. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर प्रवीण पाटील उर्फ चिच्चा या नावाने फेमस आहेत. सध्या त्यांचे सुपुत्र जतीन पाटील तालुका क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत आणि या वर्षी भलत्याचं फॉर्म मध्ये जतीन पाटील हे दिसत आहेत. पुन्हा एकदा हेमंत भोईर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू सुधाकर याच्या विरोधात टाकण्यात आला होता. हेमंत भोईर याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर धावसंख्या ती म्हणजे 10. शेवटचा चेंडू या षटकातील. समोरच्या दिशेने उडवलाय. चुकी होणार नाही. फलंदाज बाद. मोठी विकेट. चिंतामण पाटील यांनी आज झेल घेतलेला आहे. सतीश भोईर नवीन फलंदाज आलेले आहेत. सुधाकर पाटील पुन्हा एकदा 10 धावा बनवल्या, परंतु हवी तशी कामगिरी करता आलेली नाही सुधाकर पाटील यांना. सुरुवात चांगली झाली होती. 2 धावा, त्यानंतर षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल आणि फलंदाज सुधाकर पाटील बाद झाले शेवटच्या चेंडूवर. सुरुवात चांगली केली होती, परंतु सातत्य राखता आलेले नाहीये.
10 या धावसंख्येवर पहिला गाडी बाद होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. गोलंदाज ज्ञानदेव पाटील येतोय क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी. संघ नायक आहे आणि एक जबाबदारी नेहमी स्वीकारत असतात ज्ञानदेव पाटील. कुठल्याही क्रमांकावर ते गोलंदाजी करू शकतात. शेवटचं षटक सुद्धा गोलंदाजी करण्यासाठी कधी कधी येतात, कधी कधी गावाची सुरुवात सुद्धा करतात. समोर फलंदाज आहे प्रवीण पाटील, नॉन स्ट्राईकला सतीश भोईर. यावेळेस वेगवान चेंडू, शफल क्रॉस झाले होते, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, निर्धाव चेंडू. जबरदस्त वेगवान चेंडू हाताला गेला होता ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ज्ञानदेव पाटील, समोर फलंदाज प्रवीण. यावेळेस कटचा फटका सजवलेला आहे. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला प्रवीण पाटील याच्या माध्यमातून. आणि या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे प्रवीण पाटील. नेहमी जे ऑफ ड्राईव्हचे फटके असोत किंवा कटचे फटके, स्क्वेअर कटचे फटके चांगले खेळले जातात प्रवीण पाटील याच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा ज्ञानदेव पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहेत. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला, डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 16. एक बाद 16 अशा धावा झालेल्या आहेत. त्यामध्ये मरुआई दिवे या संघाच्या टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवर. यावेळेस इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची निवड मात्र इथे चुकीची. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. लेग बाईचा इशारा येतोय. भाऊंचा इशारा बघा, जसं का सुरा टेसनावर आपटतो त्याप्रमाणे तो इशारा होता लेग बाईचा. धावसंख्या होती ती 18. एक बाद 18. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा प्रतिम असा फटका खेळलेला आहे. खूप मोठं अंतर, गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. जबरदस्त फटका खेळलेला आहे. धावसंख्या ती 22. पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानदेव पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. यावेळी स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच निवड चुकीची फटक्यासाठी. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 1 बाद 22 अशी धावसंख्या झालेली आहे. मनोज पाटील येतो या क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच मैदानामध्ये पाणी आणलेलं आहे. संदीप पाटील पाणी घेऊन आलेले आहेत. सतीश भोईर आणि प्रवीण पाटील हे 2 सिनियर खेळाडू सध्या मैदानात. दोघांमध्ये ताकद आहे मोठे फटके मारायची. अजून डगआउट मध्ये मला वाटते यतीश पाटील असतील, एक हिटर आहेत. त्यानंतर योगेश भोईर, त्यानंतर निलेश पाटील सध्या इन मध्ये नाही आहेत, थोडेसे इंजर्ड आहेत. रोशन पाटील एक मोठं नाव आहे तालुका क्रिकेट मधील. नक्कीच रोशन पाटील यांनी थंब दाखवलेला आहे. क्रमांक 3 वर गोलंदाजी करताना मनोज पाटील. समोर स्ट्राईकला सतीश भोईर. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुट वर येऊन
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेचण्याचा प्रयत्न केला होता सतीश भोईर याने, जागेवरूनच मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येतोय. एकीचा गुडलेस स्मॉच वरून हा चेंडू अनपेक्षित बाउन्स झाला होता. त्यामुळे बाउन्सचा जो अंदाज होता तो सतीश याला मिळालेला नाहीये. दररोज याच खेळपट्टीवर सराव करत असतात. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चांगला झेल तिथे नितीन सिनियर यांनी पकडलेला आहे. अशा प्रकारे सतीश भोईर पुन्हा एकदा अपयशी या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. प्रताप पाटील येतोय आणि या वर्षी जेवढ्या मॅचेस झाले आहेत त्या मॅचेस मध्ये प्रताप पाटील यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. जेवढ्या मॅचेस मोरवाई दिवे संघ खेळलेला आहे त्यामध्ये प्रताप पाटील हा चमकलेला आहे. आणि पहिल्या सामन्यात सुद्धा प्रताप पाटील याने 25 धावा बनवल्या होत्या. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 22. 2 चेंडू या षटकातील टाकून झालेले आहेत. एकही धाव खर्च केलेली नाही आणि सतीश भोईर हा फलंदाज तिथे बाद केलेला आहे. नॉन स्ट्राईकला प्रवीण पाटील याला आपण पाहू शकता. स्ट्राईकला प्रताप पाटील, गोलंदाज मनोज पाटील. यावेळेस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळते मनोज यांच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. काही दिवस क्रिकेट पासून दूर होते, इंजर्ड होते, त्यानंतर चांगलं कमबॅक मनोज पाटील आहे. यावेळेस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम. चेंडू हवे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, फलंदाज बाद. नवीन फलंदाज रोशन पाटील आलेले आहेत. रोशनसाठी चांगली संधी आहे फलंदाजी दाखवायची. त्यांचे मित्र सध्या ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून गिरीश पाटील ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत रोशनसाठी. रोशन पाटील यांनी जर 3 षटकार मारले तर नक्कीच गिरीश पाटील याचकडून 1000 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. 4 चेंडू एकही धाव खर्च केले नाहीत. 2 महत्वाचे विकेट मात्र या ओव्हर मध्ये मनोज पाटील यांनी घेतलेले आहेत. कमालीची गोलंदाजी. आयोजक संघ इथे बॅटिंग करत आहे. घरचं मैदान आहे पण या घरच्या मैदानावर देखील त्यांना बांधून ठेवलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 22. यावेळी समोरच्या दिशेने हलक्या हाताने पुश केलेला आहे. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. ही आहे रोशन पाटीलची ताकद. चेंडूला फक्त ढकलून दिलं होतं, चेंडू सीमारेषे बाहेर दिला. तर अंदाज लावा, तर याच्यावर जोर लावला असता नक्कीच खारबावकडे पडायला गेला असता चेंडू. धावसंख्या 26. 3 बाद 26. यावेळेस प्रतिम असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या पट्टे देत नाही. निर्धाव चेंडू. चांगल्या ओव्हरची इथे समाप्ती. फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे विकेट घेतले. आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज. 26 धावा झाले. 26. चिंतामण पाटील शेवटचं षटक घेऊन येत आहेत. सव्वीस धावा, 4 धावा खर्च केल्या, त्या सुद्धा मिस फील्ड तिथे पाहायला मिळालं आणि 4 धावा आल्या. अन्यथा गोलंदाजी अप्रतिम राहिली होती मनोज पाटील यांची. पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत. शेवटचं षटक
चिंतामण पाटील येतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चला गावदेवी ओवळी आपण तयारीत राहायचं आहे. गावदेवी ओवळी सुरेख असा चेंडू होता, वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 27. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण पाटील याने. वेगवान चेंडू होता. यावेळी आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. चेंडू येतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद नाहीये. ओके, दोन धावा इथे जोडल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 29 धावा झालेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये 37 धावांचं टार्गेट होतं, जे वीर तानाजी दापोडे या संघाने सहजगत्या पूर्ण केलं होतं. इथे मात्र तुम्हाला 40च्या वर धावा बनवाव्या लागतील. सोडून दिलेलं आहे. यावेळेसचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 30. फक्त 1 चेंडू टाकून झालेला आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये अजूनही 12 ते 13 धावा जर आल्या तर चांगली टोटल पाहायला मिळेल. पाहूया प्रवीण पाटील याच्या बॅटमधून मोठे फटके येतात. यावेळेसचा फटका चांगला आहे. चेंडू जातोय गॅप मधून, येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 34. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला प्रवीण पाटील याच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 34. 3 बाद 34. चिंतामण पडेल पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला प्रवीण. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मोठा अपील केले जात आहे. डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगवान चेंडू होता. 34 धावा झालेल्या आहेत. फुलटच चेंडू कट केलेला आहे. चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर. चौकार आणि नो बॉल. ओहो, फ्री हिट. सोने पे सुहागा. फ्री फ्री फ्री. आजकाल फ्रीचे ट्रेंड चालू आहे. एकोणचाळीस धावा झालेल्या आहेत. फ्रीचे ट्रेंड चालू आहे. शर्ट घेतला की आपल्याला त्याच्यावर बेल्ट फ्री मिळते. टी शर्ट घेतला की टोपी फ्री मिळते. साडीवर ब्लाऊज फ्री मिळते. बूट घेतले तर शॉक्स फ्री मिळते. मटणावर चरबी फ्री मिळते आणि चिमण्यावर गाबोली फ्री मिळते. तर यावेळेस फ्री हिट होता. कट केलेला आहे. चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत. 43. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 43. एक बॉल बाकी आहे. ओके, दोन चेंडू बाकी आहेत. 2 व्हाईट बॉल, 1 नो बॉल. धावसंख्या 43 झालेले आहेत.
हलक्या हाताने इथे दिशा दिलेली आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 45. शेवटचा चेंडू या षटकातील 45 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त चेंडू, डॉट बॉल येतोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा बनल्यात द्या. 45 आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, ते म्हणजे वीर तानाजी दापोडे या संघासमोर सामना जिंकण्यासाठी.
तर सामन्याला सुरुवात होते. 46 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी वीर तानाजी दापोडे संघाची आलेली आहे. राजू पाटील आणि नितीन पाटील ही सलामीची जोडी मैदानात. आणि गोलंदाजीसाठी सुधाकर पाटील. यावेळेस मात्र प्रवीण पाटील यांना विश्रांती दिलेली आहे पहिल्या ओव्हरसाठी, कारण 4 ओव्हर त्यांनी बॅटिंग केली. नक्कीच थकवा जाणवत असेल, त्यामुळे पहिल्या ओव्हरसाठी मात्र त्यांना गोलंदाजी दिलेली नाही आहे. सुधाकर पाटील आलेले आहेत प्रथम गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये. हा एक बदल केलेला आहे कर्णधार सुधाकर यांनी. तर 46 धावांचं लक्ष आहे. समोर राजू पाटील. भिवंडी ग्रामीण 45 क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे राजू पाटील याचं. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. वाडे बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी येते. डॉट बॉल येतोय पहिला चेंडू. यष्ट्यांच्या मागे प्रताप पाटील आज फलंदाजीमध्ये मात्र अपयशी ठरले. दोन खेळाडू डीप मध्ये आपण पाहू शकता. कॉर्नर मध्ये संदीप पाटील, तसेच लॉंग ऑफला अवी पाटील. यावेळेस ड्राईव्ह केलेल्या ऑन साइडला संजय पाटील तिकडे आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत नाहीये. इथे मात्र क्रीज सोडलेली आहे नितीन पाटील यांनी आणि धावबादच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय वीर तानाजी दापोडे या संघाला. एक या धावसंख्येवर पहिली विकेट पडते वीर तानाजी दापोडे संघाची. नितीन पाटील फलंदाज एकही चेंडू न खेळता बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनोज पाटील येतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली मनोज पाटील याच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी बाद केले होते. नक्कीच आज रोशन पाटील याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. नक्कीच या गोष्टीवर चर्चा होईल सकाळच्या सत्रामध्ये. सुधाकर पाटील पुन्हा एकदा तयारी गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज मनोज पाटील येतोय. 46 धावांचे लक्ष आहे जिंकण्यासाठी वीर तानाजी दापोडे या संघाला. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मधून अवी पाटील येतोय. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने एक अकाउंट ओपन केले जाते. 2 धावा झालेल्या आहेत. नक्कीच मनोज याचं अकाउंट ओपन झालेलं आहे. 3 चेंडू टाकून झाले आहेत या षटकातील. धावसंख्या आहे ती 2. स्ट्राईकला राजू पाटील येतोय. इथे मात्र वेगवान चेंडू. जबरदस्त चेंडू हाताला गेला होता सुधाकर पाटील याच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. राजू पाटील 4 चेंडू टाकून झाले आहेत. फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुधाकर पाटील करत आहे. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. इथे मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू जातोय शॉर्ट लेगला. चुकीचं क्षेत्ररक्षण प्रवीण गोंडलेच्या माध्यमातून. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. चेंडू इतका वेगाने गेला होता की प्रवीण गोंडले यांना मात्र संधी मिळाली नाही. तिथे 4 धावा येतात. धावसंख्या होती ती 6. शेवटचा चेंडू या षटकातील. फुलटा चेंडू डाईव्ह केलेला आहे समोरच्या दिशेने. इथे मात्र दोन्ही फलंदाज येते एका ट्रॅकवर जरूर आले होते. धोका निर्माण झाला होता. 1 धाव मिळते. अशा प्रकारे पहिले षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1-7. पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर 1 धाव आणि रन आउट. त्यानंतर पुन्हा एकदा 1 धाव, पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि एक चौकार, त्यानंतर 1 धाव.
अशा प्रकारे 7 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. क्रमांक 2 वर गोलंदाजी मला वाटते प्रवीण पाटील गोलंदाजी करण्यासाठी इथे सज्ज झालेले आहेत. सेहेचाळीस धावांचे लक्ष आहे. पहिल्यामध्ये 7 आलेले आहेत, अजूनही 39 बनवायचे आहेत. 18 चेंडू 39 धावा. चेंडू आणि 39 धावांची गरज वीर तानाजी दापोडे या संघाला सामना जिंकण्यासाठी. राजू पाटील स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला मनोज पाटील. गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे प्रवीण पाटील. प्रवीण पाटील येतोय गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. समोर राजू पाटील फलंदाज आहे. पहिला चेंडू मोठा अपील झालेला आहे, परंतु पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता प्रताप पाटील यांनी. डॉट बॉल येतोय. नक्कीच प्रवीण पाटील यांनी या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेण्याचा बहुमान मिळवलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक पूर्ण केली होती. पुन्हा एकदा प्रवीण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय संदीप पाटील. चेंडू खाली येतोय आणि चुकी मात्र होणार नाहीये. फलंदाज राजू पाटील बॅक टू द डगआउट. एक मोठी विकेट तिथे पडलेली आहे वीर तानाजी दापोडे संघाची. राजू पाटील हा फलंदाज बाद झाला. धावसंख्या ती 7. नवीन फलंदाज येतोय ज्ञानदेव पाटील. ज्ञानदेव पाटील येतोय. प्रवीण पाटील याची चांगली गोलंदाजी. धावसंख्या ती 7. 2 बाद 7. स्ट्राईकला ज्ञानदेव पाटील, नॉन स्ट्राईकला मनोज पाटील ही जोडी आपण पाहू शकता. गावदेवी ओवळी आपण कुठे असाल तर तयारीत राहायचं आहे. प्रवीण पाटील पुढचा चेंडू ज्ञानदेव याच्यासाठी. स्लोवर चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय प्रवीण पाटील. नक्कीच सराव. नेहमी सकाळी 7 वाजता ते सरावासाठी हजर असतात आणि त्याचाच फायदा प्रवीण पाटील यांना होत आहे. यावेळेस ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने सजवलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 9. 2 बाद 9. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते प्रवीण पाटील या गोलंदाजाकडून. इथे मात्र आडव्या बॅटने प्रहार केला होता. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी. यष्ट्यांच्या मागे प्रताप पाटील याची चांगली कामगिरी. एक भिवंडी तालुक्यातील एक चांगले यष्टीरक्षक म्हणून त्याची ख्याती आहे. थर्डमॅनला प्रवीण गोंडले, शॉर्ट लेगला रोशन पाटील, डीप स्क्वेअर लेगला संजय भोईर, डीप मिड विकेटला राजू पाटील, लॉंग ऑनला संदीप पाटील. यावेळेस मिस टाइम चेंडू हवेत. आणखी एक मोठा फलंदाज बाद. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते प्रवीण पाटील याच्याकडून. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 9.
3-9 या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट प्रवीण पाटील यांनी घेतलेले आहेत. राजू पाटील आणि ज्ञानदेव पाटील. नवीन फलंदाज येतोय चिंतामण पाटील. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे राजू पाटील. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. नक्कीच राजू पाटील यासाठी पारितोषिक आलेले आहे निलेश पाटील याच्याकडून. आपण जर विकेट हॅट्रिक घेता तर तुम्हाला 3 टुबॉर्ग बियर देण्यात येतील. 3 विकेटसाठी 3 टुबॉर्ग बियर. नक्कीच निलेश पाटील इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा आवडता खेळाडू आहे राजू पाटील. दोन षटकामध्ये 9 झालेले आहेत. 12 मध्ये 37 बनवायचे आहेत. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार आहे चेंडू. पाठलाग केला होता चेंडूचा परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आलेला नाही. निर्धाव चेंडू येतोय. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 37. 11 चेंडू आणि 37 धावांची गरज. गोलंदाज राजू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. जबरदस्त विकेट किपिंगचं प्रदर्शन इथे प्रताप पाटील याच्या माध्यमातून. एक धाव वाईटच्या स्वरूपात जोडली जाईल. एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 10. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा बनवायच्या 36. 10 चेंडू आणि 36 विकेट. हॅट्रिक साठी राजू पाटील यांना 3 टुबॉर्ग बियर देण्यात येतील. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण होते. सतीश भोईर याच्या मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद. धाव संख्या ते 11. नवीन फलंदाज माणिक पाटील आलेले आहेत फलंदाजीसाठी. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता चिंतामण याला. ते मात्र समोरच्या दिशेने उडवलेला आहे. मिस टाइम. सुधाकर पाटील खूप दूर आलेले आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेले आहेत. 2 धावांनी संघाची धाव संख्या 13. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक. आठ बॉल 33 धावांची गरज. 8 चेंडू 33 धावा बनवायच्या आहेत. वीर तानाजी दापोडे या संघाला. राजू पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवर. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे प्रवीण पाटील यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे 17. पुन्हा एकदा राजू पाटील. शेवटचा चेंडू आहे ते मात्र मिस टाइम. झेल अतिशय सुरेख असा झेल प्रताप पाटील. काय कमालीचं यष्टीरक्षण इथे केलेलं आहे. जबरदस्त झेल प्रताप पाटीलच्या माध्यमातून. हा 2 झेल प्रताप पाटील अप्रतिम घेतलेले आहेत. जबरदस्त झेल. याची क्लिप बनवून त्यांना मी नंतर पाठवीन. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 5 बाद 17 अशा धावा झालेल्या आहेत. तर उर्वरित 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 29.
6 चेंडू 29 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे अविनाश पाटील. नवीन फलंदाज हेमंत भोईर आलेले आहेत. स्ट्राईकला माणिक पाटील आहे, नॉन स्ट्राईकला हेमंत भोईर आणि गोलंदाजीसाठी अवी पाटील. आज चांगला अष्टपैलू खेळ प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी प्रवीण पाटील यांनी केलेली आहे. नक्कीच कर्णधार सुधाकर पाटील इथे खुश असतील प्रवीणच्या या कामगिरीवर. संघाचे व्यवस्थापक निलेश पाटील आणि राजू पाटील यांची संधी नक्कीच हॅट्रिकची होती ती उकलेली आहे. हेमंत येतोय, नॉन स्ट्राईकला असेल हेमंत, स्ट्राईकला माणिक पाटील. 6 चेंडू 29 धावांची गरज. अवी पाटील शेवटची ओव्हर टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे परंतु संदीप पासून खूप दूर राहिलेला आहे. 2 धावा इथेही मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ते 19. तर 5 चेंडू 27 धावा. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. अवी पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ते मात्र स्लोवर चेंडू कट केलेला आहे. फक्त एक सिंगल मिळेल पण सिंगलने ते काम बनणार नाहीये. धावसंख्या होती ती 20. अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू 26 धावा. 4 मध्ये 4 षटकार मारले तरीही काम होणार नाहीये. पण गोलंदाजीच्या मनात आलं एखादा तात्या विंचू जर डोक्यावर बसला तर नक्कीच इथे मात्र कटचा फटका सजवलेला आहे. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 21. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या ते 25. 3 चेंडू 25 धावा. अवी पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज माणिक पाटील. अकुटबाचा चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय संजय भोईर. जबरदस्त कॅच पकडलेली आहे संजय भोईर याने. नवीन फलंदाज येतोय सूर्यकांत पाटील. अवी पाटील यांच्या खात्यामध्ये 1 विकेट येते शेवटच्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा बनवायच्या आहेत 2 चेंडूवर. एक मोठ्या विजयाच्या दिशेने कूच करताना येते मरुवाई दिवे हा संघ. पहिल्या सामन्यामध्ये 43 धावांनी विजय मिळवला होता आणि इथेही जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेवलेला आहे मरुआई दिवे हा संघ. बऱ्याच दिवसानंतर आज क्रिकेट खेळतोय घरच्या स्पर्धेमध्ये. सूर्यकांत पाटील आलेले आहेत नवीन फलंदाज. त्या मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यतीश पाटील तिकडे होते. झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 22 धावा झाले. शेवटचा चेंडू या षटकातील. त्याला गावदेवी ओवली संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन यायचं आहे. शेवटचा चेंडू आहे. वेगवान चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑफ साइडला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. सुधाकर पाटील यांनी प्रयत्न केलेला आहे चेंडू अडवण्याचा आणि इथे मात्र इथे सामना संपलेला आहे. अभिनंदन मरुआई दिवे. हार्ड लक वीर तानाजी दापोडे. नक्कीच वीर तानाजी दापोडे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे.